तर चला हा जो आहे हा पदार्थ असा हा पदार्थ हा करमाळ्यावरून आज आणलेला आहे. बाजार होता करमाळ्याचा शुक्रवारचा. नमस्कार मंडळी, मी शंभू डेरे. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि नाना आता करमाळ्यावरून येणार आहेत. मला आता फोन आलता आणि नाना आता करमाळ्यावरून येतच असतील. आपण काय करू, इथे लपू आणि नाना आले. नाना येतच असतील. आता आपण इथं लपू, खिडकीतनं दाखवतो. गाडीचा आवाज येतोय. आले आले आले, नाना आले. नाना काय आणले तर नाना करमाळ्यावरून आलेले. चला तर नानांनी काय आणलंय आपण बघू. चला वर जेवण करत होता. मी पण जेवण करत होता आणि नानांचा फोन आल्यावरती मी ठरवलं की आणि मी पण जेवण करत होतो. नाना काय आणलंय तर आता ऐका 2 मिनिटं. हे आणलेलं आहे, ह्याच्यात एक पदार्थ आहे. तर ओळखायचा आहे तुम्ही काय पदार्थ आहे. कोणता? समोसा, भेळ. बोला. भेळ वरच बोल, सांग काय असेल. बोल, ओळखा ना. वडापाव. माधुरी नाही समोसा. दिलेलं आहे एक जण मस्त नाही लागलं. जाधव मच्छिंद्र त्यांचं तिथलं असतं, त्यांनी दिलं. नानांनी काय आणले, खूप एक्साइटेड आहे मी. तर सगळ्यांनी ओळखायचं आहे. आपण ऑफर देऊया. कमेंट मध्ये सांगा नानांनी काय आणलं असं. वरद अलीकडे ओळख ह्याच्यात काय असेल. नक्की कमेंट करून तिकडे सांग, सांगा. तिकडे सांग काय असावे ह्याच्यात. समोसा. बरं सांग तुझं काय शंभू. भेळ असं. तुम्ही सुद्धा आजी तुम्ही सुद्धा चले सांगा. ओळख ह्यात काय आहे. जी ओळखणार आहे त्याला जास्त मिळणार ह्यातला पदार्थ खायला. समोसा. आजी ये लवकर इकडे. आजीला बोलवा. तिथे कॅमेरा चालू बरं का. ती कॅमेरा आईकडे दाखव, आजीकडे दाखव. एकदा सगळ्यांकडे फिरवा आता. समोसा. हा? आजी सुद्धा आली. हा. बालुशाही असेल. बरं. या इकडे जा. बालुशाही असेल. ठेवा कॅमेरा. तर आता आपण पदार्थ काय करणार, पदार्थ यांना दाखवायचा. ह्यांनी पदार्थ ओळखलाय. कोण म्हणते भेळ, कोण म्हणते वडापाव, कोण म्हणते समोसा, कुणी म्हणते बालुशाही. शंभू ताट घेऊन यायचं. मी सांगतो अजून एकदा. हा बर्फी असणार. कसली पण. थवा आता खूप मस्त असा व्हिडिओ बरं का. हा ब्लॉग खूप छान होणार आहे. छोटा ब्लॉग आहे आणि आपला जो चॅनल आहे शंभूचा, शंभू ढेरे ब्लॉग्स, हा जो चॅनल आहे आपला नवीन आहे. आपण प्रयत्न करणार आहे ब्लॉग छान ब्लॉग तयार करण्याचे आपण छोटेसे प्रयत्न करणार आहेत. तर इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. मसूर पाक. बरं ह्याचं मैसूर पाक आहे. ठीक आहे. ताट घेऊन ये जा. ये ताट घेऊन. समोसा. ये ताट घेऊन. समोसा. समोसा. बरं समोसा तुझं समोसा. सांगा ना. मला आधी पाणी पिऊ दे. सांगतो की सांगायचं तसं सांगायचं नाही. मैसूर पाक. तर आता बघा या पदार्थाचं नाव मला सुद्धा आता आठवत नाही. तर आपण हा पदार्थ पाहूया काय येतो. आणि गोड आहे, गोड पदार्थ आहे. खुर्मा. गोड पदार्थ आहे. बोल कोणतं असेल. गोड पदार्थ आहे. गोड आहे पदार्थ, खायला गोड आहे. हा चला दादू ये इकडे. ह्याच्यात पदार्थ आणलाय मी, एक खाण्याचा पदार्थ आहे. ओळखायचा आहे. बस खाली ओळखायचं आहे. सांग कोणता आहे. गोड पदार्थ आहे. खुर्मा. गोड पदार्थ आहे. गोड आहे का? आकार नाही सांगायचा. सांग लवकर पटकन. जिलेबी. बरं जिलेबी. हा जिलेबी. चला थांबा. आता आपण काय करू,
आता हा आणि नाव कुणीही सांगायचं लाडू लाडू. बरं का. नाव कुणीही सांगायचं, नाव कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही द्यायचं. या पदार्थाचं नाव तुम्हाला जर माहित असलं तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर द्या. म्हणा की आम्ही नेक्स्ट पार्टला तर चला. ना असं म्हणा ना, आम्ही नेक्स्ट पार्टला सांगतो ना. हो अरे बापरे. नेक्स्ट हा बर नेक्स्ट पार्ट, पुढचा भाग, पुढच्या भागात म्हण त्यांना. पुढच्या भागामध्ये आम्ही नाव सांगतो. नेक्स्ट भाग मध्ये पुढच्या भागात आम्ही सांगतो ना. या लय छान आहे. ब्लॉग लय भारी बनवून वरडा आमच्या वरचा चॅनल आहे बरं का हा. तर चला, हा जो आहे हा पदार्थ, असा हा पदार्थ हा करमाळ्यावरून आज आणलेला आहे. बाजार होता करमाळ्याचा शुक्रवारचा. करमाळ्याला तुम्ही आला असताना आषाढी वारीला वगैरे तुम्ही करमाळ्यावरून बऱ्याच वेळेस जातात. पंढरपूरच्या वाटेवर आहे करमाळा. तर करमाळ्याला आमचा शुक्रवारचा बाजार असतो आमच्या तालुक्याचा. वीटपासून किती अंतर आहे? वीटपासून करमाळ्याचं 11 किलोमीटर. 10 किलोमीटर 9 किलोमीटर साधारण आहे बरं का. किती किलोमीटर आहे करमाळा इथून? हा करमाळा पुणे रोडवरती आमचं गाव आहे. तर आता आजीला एक द्या. अरे तुम्ही खात बसला, आजीला द्या आधी. द्या सगळ्यांना द्या. तर मस्त पदार्थ आहे, मला खूप आवडतो. मला खूप आवडतो हा पदार्थ. ह्याचं नाव आता कमेंट बॉक्स मध्ये देते ना. तर चला, हा पदार्थ खूप छान आहे. तुम्ही खाल्ला असेल कधी, जर नसेल खाल्ला, गोड पदार्थ आहे, स्वादिष्ट मस्त. नाहीतर मी म्हणतो तुम्ही नसला खाल्ला असेल तर चला, तर आम्ही देऊ शकतो. गमतीशीर ब्लॉग झालेला आहे, छान आहे. शंभू व्हिडिओचा या ठिकाणी समारोप करील. तर चला, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि शंभू डेअरी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शंभू डेअरी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हरी.